मीनाक्षी. Presentations. सारेगामाकारा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहे 5000 सदाबहार आणि काही आठवणी.
नीरज, प्रथमेश, शुभम, चिंतन आणि यांना नाचवते प्राजक्ता. चढवा तुझं बापूस लय कमी साहेब, येता जाता तुझ्या मागे तुझी आई साहेब, माता मातुरी तुझी तुझी वाली नाही गो नाही गो नाही गो नाही गो हे कोणी
सृजन देश यांचा 5वा वर्धापन दिन आहे. काय झालं की आमची कार्यशाळा बघून अनेकांना वाटतं की आपण पण कार्यशाळा सुरू केली पाहिजे. मग सुरू झाली. एक जण आतमध्ये आले, कार्यशाळेला सुरुवात झाली आणि मग जी बनली ती झाली बोंबाबोंब कार्यशाळा. हीच बोंबाबोंब कार्यशाळा घेऊन आपल्या समोर येत आहे राहुल, अभिषेक, देवयानी, विजय आणि प्राची. नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार, मी दोरा कानपाडे. अरे ज्योतिराव रामलाल कालपाडे या बोंबाबोंब कार्यशाळेचा संचालक. चला सगळ्यांनी आज आपला कार्यशाळेचा पहिला दिवस, तर परिचय द्या. तुम्ही? प्रेमाने मला सगळे कॅची म्हणतात. तुम्ही? माझं नाव वनिता. अच्छा. घरचे मला वने म्हणतात. हो का? आणि भाईचे काय बडे म्हणतात. तुम्ही मुलांना? मैं पुष्पराज पवार. पुष्पा वाकेगा नहीं साला. तेरे सरळ सरळ. आणि तू? मी अरे कोणीतरी पाणी द्यायला? नाही, पाणी नाही. मी विजय नाना पाटेकर. एक तोतल्या साला आदमी को पानी पिला देता है. काय म्हटलं? एक खोकला आदमी को पानी पिला देता है. अच्छा अच्छा. ठीक आहे. चला तर आपण आता कार्यशाळेला सुरुवात करणार आहे. मी आता तुम्हाला बॉम्ब लावायला शिकवणार आहे. ए वने तो बॉम्ब नहीं बोले, ये बोले ओ वो. एक बॉम्ब साला सबकी फाड़ के डालेगा. तेरे जनक. सरळ सरळ. चला सगळ्यांनी आता ओम म्हणूया. अरे बरं, किती तुझं इंजिन बंद कर दे आता. चला आता सगळ्यांचा परिचय झालाय. ठीक आहे. मी आता तुम्हाला अभिनयाचे काही नियम सांगणार आहे. सगळ्यांनी ते नियम लक्षात ठेवायचे. नियम क्रमांक 1, भाषा शुद्ध पाहिजे. भाषा शुद्ध पाहिजे. शुद्ध पाहिजे. नियम क्रमांक 2, न आणि न मधला हलत चालला पाहिजे. अरे न बाणाचा तो. नियम क्रमांक 3, आपण जे बोलू ते समोरच्याला स्पष्ट केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? स्पष्ट केलं पाहिजे. बरोबर. आणि नियम क्रमांक 4 महत्वाचा, जेवढं सांगेल तसं करायचं. जास्त जोत वापरायचं नाही. चला आता मी तुम्हाला भाषा शुद्ध करण्यासाठी एक मंत्र सांगणार आहे. तो प्रत्येकाने येऊन जायचा नाही. एकदा सांगेन, परत सांगणार नाही. चला घ्या मुलांना. द्या लवकर. परत मी सांगणार नाही. चला तलाकाराच्या अंतकरणाच्या अंतकरणाच्या अतोल दंदेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरीच्या उत्तुंग लहरीच्या सर्वलाटाने प्रचलन पावणारी जीवनाची सूक्ष्म विदेशिते विद्युत करायला कोणत्याही कलावंताला पलट्याच्या भोजन भाषेची उठणवार भलामण करावी लागत नाही. चला आता आपण पाठ करून घ्यायचंय. प्रत्येकाचा मी पाठ घेणार आहे. चला लवकर पाठ करायला घ्या.
चला झालं का पाच? कोण पाच देणार लवकर? हा वा वा तुला ये पुढे. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्देतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरीच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाचे विशेष तिथे पुढचं काही मला दिसत नाही आहे. अरे वा वा वा. आता इथे पुढे तू पण दिसणार आहे बस जागेवर. कोण देणार आता? हा म्हणे काय करते तुझे पार्सल? हा तू. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्दीतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटाने पळून जाते. अशी दाबा नाही तू पळून जाणार आहे का तू? नीट पाच कर. चला घातली ना तू लवकर. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्दीतून कुठेही कुणाला जाण्याची गरज नाही. तुला गर्दीत पाठवावं लागेल बस खाले. अरे नाना इकडे दोन कर. चल दे लवकर उभा राहा. कलाकाराच्या अंतःकरणाला कुणालाही जाण्याची गरज नाही. बाळा मला तुझ्या अंतःकरणात यावं लागेल. चला आता आपण पुढे एक स्किट करणार आहोत. ठीक आहे. मी तुम्हाला एक स्किट देणार त्यात मी पण सहभाग घेणार आहे. काय कळलं का? सगळ्यांनी ते पाठ करायचं आहे. ठीक आहे ठीक आहे. लवकर सगळ्यांनी पाठ करून सादर करायचं आहे. हा ठीक आहे. चला पाठ करा लवकर. एवढं सांगेल जसं सांगेल तसंच करायचं. जास्त डोकं वापरायचं नाही. काय कलाकार नशिबात आले देव झाले. चला झालं का पाठ? या पुढे सगळ्यांनी. गोमागुम कालसाला सविनय सहज सादर करत आहे एक मराठी स्किट हरलेल्या राजाची कहाणी. चला स्किट लावायला लागेल. हरलेल्या हरलेल्या लाद्यांची नाही ना हरलेल्या राजाची. मी बोलोली लंगीचा राजा. या बोलोली नगरीत काल कांदिवली नगरीच्या राजाने आक्रमण केले आहे आणि ते आक्रमण आम्ही पलटून लावणार आणि हे युद्ध आम्ही जिंकणार आहे. बघूया आज युद्धाची काय वार्ता येते का? आपल्याला तसंच बोलायचं आहे. सर काय बोलले? आपलं डोकं वापरायचं नाही. आपण पण तसंच बोलणार आहे त्यांच्यासारखं. ओरडले तर कन्फर्म कोण करणार? मी जातो कन्फर्म करायला. राजांचा विजय तो राजांचा विजय तो. राधे राधे. एक वाईट बातमी आली आहे आपल्याजवळ. देवा काय शिकवलं आणि काय बोलतोय? काय गोंधळ घातलाय काय माहिती? राधे कोणाची बोलताय? अरे कोणाचे कोणाचे नाही. तू सांग काय झालं? आपल्या राज्यावरती दुश्मनाने हमला केलाय. अच्छा अच्छा मी बघतो. चाललंय युद्ध. मी कळेल काहीतरी सोय. जा तू. त्याला तुम्ही नाही करायचे. मी चाललो. मी बोललो ना तुम्हाला आपल्याला तसंच बोलायचं आहे. कन्फर्मेशन. तुझलंच बोलायचं आपल्याला. आणि तत्काळ आणि तत्काळ. दादा आले. अरे आपलं युद्ध आपण घालत चाललोय. तुम्ही लवकर सोनं आणि नाणं घ्या आणि आपल्याला किल्ला बोलायचा आहे. शिला लवकर ये लवकर ये. शिला तिला तिला जवानी तिला तिला आली. नमस्कार लहान. अरे देवा या मुली पण कशा? त्यांना काय शिकवलं आणि काय बोलतायत? बघूया.
हुशार हा हुशार. चला हो बॅग करून ठेवलेलं आहे मी घेऊन येते. तिला वाणी तिला गेली. राधांचा विदळतो. राधे आपले पूर्ण घराचे दरवाजे बंद झाले. सगळ्यांनी आपल्याला घेरून ठेवलंय. अरे बापरे. चला आणि सांगा आपल्याला निघायला हवं. लवकर आपण जाऊया. मी थोडं घेऊन आलेली आहे. आपण पटकन निघू. चला लवकर. मी तुम्हाला कुठेही जाऊ देऊ शकत नाही. मी तुम्हाला काही बाजूने घेतलं आहे. अरे देवा हा एक कोणला होता. याने पण तीच बोंब पाडली. जाऊ दे बघू आता. अरे तू कोण आला इकडे आमच्या किल्ल्यावर. तू कथा का इकडे आला. मी कांदिवली राज्याचा राजा आहे. तुम्ही माझ्या राज्याची बोंबा बोंब फुलवली आहे. आता मी तुमच्या राज्याची बोंबा बोंब फुलवणार आहे. अरे मामानो तुम्ही बोंबाबोंब माझ्या सगळ्या स्कीमची आणि माझ्या कार्यशाळेची बोंबाबोंब करून टाकली. याच्या पुढे ना कोणती कार्यशाळा ना कोणतं स्कीम. आता नृत्य सादर होणार आहे आणि सादर करणारे श्रद्धा मानवते.
शुभम.
मला जे बोलायचं होतं ते मी गाण्यात बोलून टाकलं. मी या सृजन क्रिएशनच्या पहिल्या कार्यशाळेमध्ये होते मी आणि स्मिताताई, आणि पहिल्यापासून येतोय. मध्ये काही ब्रेक झाला, मध्ये काही ब्रेक घेतले गेले, येत नव्हते. पण आज बऱ्याच दिवसांनी येऊन सुद्धा असं वाटलं की जे जिथे सोडलं होतं तिथपासून परत त्याच इथे परत आपण आलोय. सगळे छान वाटले, छान झाले कार्यक्रम सगळे. खूप शुभेच्छा सगळ्यांनाच आपल्याला. खरं तर 15 तारीख आपला वर्धापन दिन असतो, पण त्या दिवशी वाटते असल्यामुळे आपण काल आणि आज येतात आणि सगळ्यांना उपस्थित राहणं शक्य व्हावं म्हणून. पण आपली कार्यशाळा अजून संपली नाही आहे बीची. ती पुढच्या रविवारी संपणार आहे सांगण्याचा समारंभ. तर पुढच्या शनिवारी आपण भेटू 11 वाजता. आणि रविवारी पण ज्याला काही परफॉर्म करायचं असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल स्किट काही करायचं असेल तर करू शकता. आणखी दुसरी गोष्ट आपल्या जी पद्धत आहे म्हणजे कार्यशाळेत येणारी जे कलाकार आहेत ते संस्थेशी संलग्न होतात. त्यासाठी वर्गणी असते वार्षिक, आणि वार्षिक 6 माही, 3 माही, 2 माही, 1 महिन्याची पण भरतात काही लोक. अगदी एका दिवसाची रोज भरली तरी चालेल, आणि साधारण 7 रुपये वगैरे काही पडते हिशोब केला तर. संस्थेत आल्यावर तुम्ही संस्थेच्या सगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. आपण बऱ्याच एकांकिका करतो, नाटकं करतो, शॉर्ट फिल्म करतो, सतत ऍक्टिव्हिटी चालू असतात. ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना मी वेळ देतो. इथे हॉल सतत उघडा असतो आणि धमाल चालू असते. जे जुनी लोक आहेत त्यांना माहिती आहे, बरीच मजा येते. जुनं झाल्यावर कळेलच काय काय असतं. पण ज्यांना खरंच गांभीर्याने या क्षेत्रात करिअर करायचं त्यांनी संस्थेबरोबर या. तुम्हाला खूप करता येईल आणि करता करता शिकता येईल. कारण 8 दिवसाच्या कार्यशाळेत तसं फार काही शिकता येत नाही, फक्त तोंड ओळख होते. माझी खरी तोंड ओळख तुम्हाला करून घ्यायची असेल तर संस्थेत या. त्याचा मेसेज जो आहे डिटेल मी तुमच्या मेलच्या ग्रुपवर टाकेलच. आता एक सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी वर या. राजेंद्र काहीतरी परफॉर्म करतात तुमच्यासाठी. शिक्षण माझं रिसवी कॉलेजमधून झालं, आणि रिसवी कॉलेजमध्ये उर्दू आणि हिंदी एकांकिका पाहिजे. त्यामुळे माझं इंटर कॉलेज म्हणाले काही मराठीमध्ये मी पहिली का जवळपास 21 वर्षांनी केली, तोपर्यंत मी मराठी काही केलं नव्हतं. तर मी त्यावेळेला एक एकांकिका केली, तर मी दीप्त नावाची
जिंकताना पहिली आली ती जेव्हा बक्षीस पण मिळालं भारतीय विद्यापीठाला मिळालं होतं लिहिली होती इनायत गाझी यांनी डिरेक्ट केली होती रजब अली जाफरी यांनी आपण सहज बसलो होतो आणि मला तो एक विचार आला की आपली स्टुडंट क्रिएशनमध्ये विद्यार्थी आहे बऱ्याचदा आपण डायलॉग्स बोलतो पण पॉज जो असतो मध्ये त्याचं महत्त्व कोणाला माहीत नसतं तर या एकांकिकेमध्ये सुरुवात वेगळी होती आणि डिरेक्टर आणि यांनी ठरवलं असं की त्यात जो रोल करायचा गुलब्या म्हणून तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की तू ये स्टेजवरती आणि आमच्या नाटकातली मुलं बसली होती त्यांनी मला प्रश्न विचारले आणि मी त्याची उत्तरं दिली आणि तो सीन तयार झाला की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे आणि त्याचं करेक्ट तुम्ही उत्तर द्या आणि असा हा सीन आहे तर मला आता जेवढं आठवेल तेवढं मी करेन जास्त नाही घेणार कारण मला मी बोलू शकेन बघ प्रयत्न करतो गलब्या येडा बड़ा चल रहा है बड़ा जानकी का जानकी अपने हारिशा की बीवी रघु की माँ जानकी कोई बूढ़ी औरत नहीं थी जान जवान हंस की फिर जकड़ियों की लाश बन के चिता में जल रही जानकी की मौत का कारण मेरे को मालूम होली की रात थी जितने उसको रोज के खाया मैं सब देखा भी लाश बन के चल रही जानकी सुरू आहे आमचं गाणं गायचं आहे एक मिनिट मी हात करेन